हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त झणझणीत आणि एकदम कुरकुरीत असा कुरमुऱ्याच्या चिवड्याची रेसिपी। इथे मी अर्धा किलो कुरमुरे घेतले आहेत। कुरमुऱ्यांना स्वच्छ चाळून घेतलं आधी आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेतलेला आहे। तर इथे हे अर्धा किलो कुरमुरे आहेत। आता एक मोठी कढई घेतलेली आहे। या मोठ्या कढईमध्ये इथे मी 5 ते 6 मोठे चमचे तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये मग 100 ग्राम इथे मी कच्चे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। कच्चे शेंगदाणे हाय फ्लेमवरती व्यवस्थित ब्राऊन कलरचे होईपर्यंत त्याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता हे शेंगदाणे जेव्हा असे हलके ब्राऊन कलरचे व्हायला लागले की लगेचच त्याला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर सर्व शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच उरलेल्या तेलामध्ये इथे मी 100 ग्राम भाजलेली चणा डाळ टाकून घेतलेली आहे। याला रोस्टेड चणा डाळ किंवा डाहळ्या असंही म्हटलं जातं। आता या भाजक्या चणा डाळीला हलका पिंकिश कलर यायला चालू झाला की लगेचच ह्याला तेलामधून काढण्याची सुरुवात करायची, कारण की ह्याला जर का जास्त फ्राय केलं तर ते एकदम कडक तयार होतं। आता ही जी चणा डाळ आहे ती हलकी पिंकिश व्हायला चालू झाली, लगेचच मी ह्याला तेलामधून काढून एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेलं आहे। सर्व डाळ्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता ह्याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये मी फोडणी तयार करून घेतली। तर फोडणी इथे मी फटाफट दिली होती कारण की तेल खूप जास्त गरम होतं। सर्वात आधी मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि तेलामध्ये 2 टेबलस्पून जिरं टाकून घेतलं, 2 टेबलस्पून राई टाकून घेतली आणि 15 ते 20 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या। 20 ते 25 कढीपत्त्याची पानं टाकून घेतले आणि त्याचबरोबर 7 ते 8 हिरव्या मिरच्यांना कापून त्याही याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि मिरच्या कढीपत्ता क्रिस्पी होईपर्यंत या फोडणीला चांगलं परतवून घेतलं आहे। आता इथे मी कुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहे, त्यासाठी यामध्ये 1 छोटा चमचा हिंग पावडर टाकून घेतलेली आहे। सर्व जिन्नसला आणखीन 1 मिनिटभर व्यवस्थितपणे इथे मी फ्राय करून घेतलेला आहे। आता सर्व जिन्नस व्यवस्थित फ्राय झाले म्हणजेच फोडणी छान तयार झाली की एकदा मी चेक केलं की कढीपत्ता आणि जे हिरवी मिरची आहे ती चांगली कुरकुरीत झाले की नाही। तर हे सर्व जिन्नस चांगले कुरकुरीत झालेत, तसेच ठेचलेले लसूणला सुद्धा एकदम चांगलं असं फ्राय झालेलं होतं। मग मी आता ड्राय मसाले टाकून घेतले। तर इथे मी 1 छोटा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। 1 छोटा चमचा मी इथे घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला। 1 चमचा भरून इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतला आणि त्यानंतर एकदा ह्या फोडणीला चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता हे मसाले करपू नयेत त्यासाठी पुढची प्रोसेस जी आहे ती एकदम फटाफट करायची आहे। तर तिखट इथे तुम्हाला तुमच्या अंदाजेच वापरायचं आहे। आता या तेलामध्येच मी इथे पटकन 2 चमचे भरून मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठ तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा या सर्व फोडणीला परतवून घेतले आणि फटाफट याच्यामध्ये मी चाळून ठेवलेले कुरमुरे टाकून घेतलेले आहेत। आता कुरमुरे जेव्हा मी कढईमध्ये टाकले तेव्हा गॅसची फ्लेम स्लोच ठेवली होती आणि इथे मी 1 चमच्याने नाही तर 2 चमचे यूज करून हे कुरमुरे फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेतले। म्हणजेच जे कुरमुरे आहेत त्याच्यामध्ये हे फोडणीचा मसाला चांगला एकत्रित लागला गेला पाहिजे सर्व बाजूला, यासाठी इथे मी 2 चमच्यांचा वापर केला होता। आता इथे बऱ्यापैकी हा जो मसाला आहे तो या कुरमुऱ्यांमध्ये मिक्स झालेला होता। आता मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि मग त्यानंतर ज्या डाळ्या भाजून ठेवलेल्या फ्राय केलेल्या त्या टाकून घेतल्या आणि फ्राय केलेले शेंगदाणे यामध्ये टाकून घेतले आणि पुन्हा एकदा याला कुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेतलं। आता याच्या पुढे पूर्ण 5 मिनिटे मी स्लो फ्लेमवरती या कुरमुऱ्याच्या चिवड्याला असंच सतत ढवळत याला थोडंसं फ्राय होऊ दिलं, म्हणजेच जे कुरमुरे आहेत ना ते चांगले कडक होतात, क्रिस्पी तयार होतात आणि त्याच्यातला जेवढाही चिवटपणा असतो तो सर्व निघून जातो। आता पूर्ण 5 मिनिटं झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली। चिवडा जेव्हा हलकासर थंड होईल त्यानंतर त्याला मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून टाकलं। तर हा चिवडा भरपूर दिवस आरामात टिकतो आणि आपली छोटी मोठी भूक भागवायला हा चिवडा एकदम कामी येतो। त्यामुळे माझ्या पद्धतीचा थोडा तिखट आणि एकदम कुरकुरीत असा हा कुरमुऱ्याचा चिवडा घरात नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।